नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आजच्या गोष्टीचे नाव आहे ससा आणि कासव. एक होता ससा आणि एक होते कासव. हे दोघे खूप छान मित्र होते. ससा जोराने पळायचा, कासव चालायचे हळू हळू हळू. ससा एके दिवशी कासवाला म्हणतो, कसा लावतो का माझ्याशी शर्यत? कासव म्हणाले, हो हो ठीक आहे. ते दूर आंब्याचे झाड दिसते ना, तिथपर्यंत धावायचे. जो अगोदर पोहोचेल तो शर्यत जिंकेल. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावू लागला. तो खूप पुढे गेला. बघता बघता तेथे त्याला एक गाजराचे शेत दिसले. त्याने मागे वळून पाहिले. कासव खूप मागे होते. आता आपण थोडेसे गाजर खाऊया. सशाने मग गाजरावर चांगलाच ताव मारला. थोडे थोडे करता करता त्याने गाजर खूप खाल्ले. आता त्याला चांगली सुस्ती आली. मग ते एका झाडाखाली झोपी गेले. कासव कोठेही थांबले नाही. ते हळूहळू चालत सशाजवळ आले. ससा झोपलेलाच होता. कासव हसले, पण न थांबता चालतच राहिले. लवकरच ते आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले. थोड्या वेळाने ससा जागा झाला. तो धूम पळत सुटला, पण काहीही उपयोग झाला नाही, कारण कासव आंब्याच्या झाडापाशी आधीच पोहोचले होते. कासवाने शर्यत जिंकली होती. सर्वांना ही गोष्ट आवडली ना? मग आपण या गोष्टीतून काय शिकलो? तर कधीही कोणाला कमी लेखायचं नाही आणि कोणत्याही गोष्टीचा कधीही गर्व करायचा नाही.